नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी ज्या फुलवाती असतात त्या फुलवाती कशा बनवायच्या आणि त्यापासून आपण तुपाच्या वाती कशाप्रकारे बनवायच्या, आपल्याकडं मोल्ड जरी नसला तरी बिना मोल्डच्या कशा तुपाच्या वाती बनवायच्या, या सर्व बद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रथम असं तूप अशा प्रकारे गरम करून वितळून घ्यायचं आहे आणि गरम तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आपण आपल्याकडं जर वनस्पती तूप असेल तर ते देखील टाकू शकता घट्टपणा येण्यासाठी, किंवा मग मेणबत्ती असेल तर मेणबत्तीचं मेण असते पांढरं ते देखील टाकू शकतो. आणि जर आपल्याला बाकी काहीही न टाकता आपल्याला शुद्ध तुपाच्या वाती बनवायच्या असतील तर आपण हे काहीच टाकायचं नाही. मी तर शुद्ध तुपाच्या वातीच बनवायले आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी काहीही ॲड करणार नाही. फक्त ॲड करणार आहे ती कापूर आणि त्या फक्त कापूर आणि तूप या दोन्हीचं मिक्सरमध्येच मी वाती बनवणार आहे. कारण बाकीच्या गोष्टी ॲड केल्यानंतर काय होतं तर वनस्पती तुपामध्ये सुद्धा भेसळ असते. त्याचबरोबर मेणबत्तीचं मेण हे देखील बरोबर नसतं. त्यामुळे आपल्याला शुद्ध तुपाच्या वाती बनवायच्या असतील तर आपण याच्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही. तर मग प्रश्न येतो की ह्या बिना काही मिक्स करता घट्टपणा येतो का, वाती घट्ट होतील का? तर निश्चित वाती घट्ट होतात. तुम्ही आता स्वतःच पहा. या वातींना फ्रीजमध्ये ठेवायची देखील आवश्यकता भासत नाही, कारण आता सध्या वातावरण पावसाळी असल्यामुळे थंड आहे. उन्हाळ्यामध्ये हे मेण फक्त वितळतं, म्हणजे हे तूप वितळतं, परंतु पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या जशास तशा घट्ट राहतात. आणि आपण तूप यासाठी वितळलं आहे की ते सर्व वातीमध्ये जाऊन बसावं आणि आपल्याला कापूर ॲड करायचा आहे. तो कापूर देखील यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स हवा. तर अशा प्रकारे आपल्याला 5-6 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आपल्याला जास्त सुगंधित बनवण्यासाठी जास्त पण टाकू शकतो, कारण तुपासोबत कापूर देखील आपण आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते आणि आपल्याला सुगंधित अशा वाती तयार होतात. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बाकीचं सुगंधित काही इसेन्स वगैरे टाकण्यापेक्षा आपल्याला कापूर टाकलेला अतिशय उत्तम असतो. त्याने निगेटिव्हिटी पण जाते आणि सुगंधित वातीसुद्धा आपल्याला बनून तयार होतात. म्हणून इथं फोडून अशा प्रकारे कापूर त्यामध्ये मिक्स करायचा आणि लगेच मिक्स होऊन जातो आणि वास लागतो त्याचा. आणि अशा प्रकारे मी कापसापासून फुलवाती बनवून घेतल्या आहेत आणि त्यांच्या वर टोकाला अष्टगंध लावलेला आहे, कारण फक्त पांढऱ्या फुलवाती लावू नये, तर त्याला थोडा तरी रंग लावावा, नुसत्या पांढऱ्या वाती नसाव्यात. म्हणून इथं मी वर टोकाला अष्टगंध लावून घेतला आहे आणि अशा प्रकारे ह्या बाजारातल्या सारख्याच वाती दिसायला आहेत. तर आता जे तूप पातळ आहे तोपर्यंतच ह्याच्यात आपण बुडवून घ्यायचं आहे. थोडं घट्टसर झाल्यावर पण चालते, काही हरकत नाही, परंतु आपण पातळ आहे तोपर्यंत याच्यात बनवलं तरी चालते. त्याच्यात भिजून ठेवायचं आणि थोडा घट्टपणा आला की मग बाहेर काढून ठेवायच्या. तर इथं जराशी घट्ट झाले तूप, त्यामुळे मी आता बुडवून वाती बाहेर काढायल्या. तर तुम्ही बघू शकतात की त्या जास्त पातळ नाही, थोडंसं तूप बाहेर निघते, परंतु भरपूर आतमध्ये सुद्धा राहते. आणि मग जरी ते खाली थोडंसं पडलं तरी ते नंतर वातीला चिटकून राहतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर अशा सगळ्या भरपूर वाती त्यामध्ये बुडवायला घ्यायच्या आणि मग बाहेर काढायच्या. तर अशा प्रकारे हे बघा, आता आपल्या फुलवाती तयार आहेत आणि आपली वात देखील आता घट्टपणा आला आहे. लगेच 1 तासानंतर मी पाहिलं तर वाती एकदम घट्ट झाल्या होत्या अशा प्रकारे, आणि त्याच्या बाजूला आजूबाजूला तूप देखील घट्ट झालं होतं. ह्या शुद्ध तुपाच्या वाती असल्यामुळे याच्यामध्ये कुठलंही मिक्सचर नाही आणि शुद्ध तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये लावल्यानंतर माता लक्ष्मीला तो अत्यंत प्रिय असतो. त्यामुळे आपल्या घरी शुद्ध तुपाचा दिवा असा किंवा मंदिरात लावण्यासाठी आपल्याला वाती घेऊन जाताना हे सोपा पडतो अगदी. त्यामुळे अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यात भरपूर वाती बनवून ठेवू शकतो आणि मंदिरात जाताना आपण अशा घेऊन जाऊ शकतो, मंदिरात लावू शकतो. तसेच घरी देखील या पवित्र महिन्यामध्ये या पवित्र तुपाच्या वाती लावल्यामुळे आपल्यावर घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि ह्या एकदम छान सुगंध येतो आणि लगेच पटकन वात पेटली जाते आणि भरपूर वेळ राहते सुद्धा. तर अशा प्रकारे आपण आज तुपाच्या वाती बनवल्या आहेत आणि त्या एवढ्या सुंदर झाल्या आहेत.